ती भूमिका निवडत असतो अभिनेता. हां. हां, कारण लेखकाने ते हो. पात्र क्रिएट केलं असतं आणि तिकडे एनर्जी आणि श्रद्धा लावलेली असते. ती वर्क करते आणि ती टेलिपॅथिकली त्या भूमिकेबरोबर बरोबर. काही भूमिकांसाठी टीका झाली. म्हणजे मी आता अल्लड पल्लडचं मला अनेक सांगितलं, तुम्ही चॉकलेट हिरो होता, खोनबिन करताय आणि हे सगळं काय करताय. तर तिथे एक वेगळं काहीतरी शिकायला मिळालं. नर्मदा तीर्थावर तुम्ही आज पण जा, ते मा नर्मदे म्हटल्याशिवाय कुठलीच गोष्ट कधी केली नाही. पहिला बुक नर्मदा. हाय, हॅलो, नमस्कार. मी रुचामुळे रोलिंग स्कोप या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण अशा अभिनेत्यासोबत गप्पा मारणार आहोत ज्याने स्वतःच्या स्वप्नांचा ठाव घेण्यासाठी स्वप्नांच्या पलीकडे गेलेला आहे, असा चिन्मय उदगीरकर. माझी या करिअरची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू कोणाचा घेतला तर तो चिन्मय दादाचा घेतला. त्यामुळे तेव्हापासून चिन्मय दादा म्हणूनच आहे. आणि हेच मला तुला विचारायचं होतं की तू अभिनय क्षेत्रात एवढ्या वर्षांपासून आहेस, पण या क्षेत्रात येण्यासाठी आणि स्वतःचा टिकाव ठेवण्यासाठी अनेक जण अनेक मार्गाने प्रयत्न करत असतात. तर तू जेव्हा इथे आलास ती एक गोष्ट झाली, पण इथे ब्रेक तू कशा पद्धतीने मिळवलास? तुझा पहिला ब्रेक, त्याचा अनुभव कसा होता? घरातच शिकवण माझ्या अशी होती ना, की तुम्ही चांगलं काम करा, कामातून काम मिळतं. बरोबर. तर आधी स्ट्रगल हा होता की मला काम काय करायचं. हं. घरच्यांचं म्हणणं होतं वकिली कर. वडिलांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं असं वाटत होतं. आणि आई वकील असल्यामुळे वकिली कर असं त्यांचं म्हणणं. पण मला अभिनयाकडेच जास्त मला कल होता माझा. त्यामुळे मी नाटकामध्ये कामं करायचो लहानपणापासून. एक वेगळं पॅशन अभिनयाबद्दलचं होतं. आता पॅशन प्रोफेशन मध्ये टर्न करणं यासाठी त्या प्रोफेशनची सगळी गणित माहिती असली पाहिजे. सुदैवानं तेव्हा अल्फा करंडक झी टीव्हीचं ते सुरू झालेलं असल्यामुळे ते सगळे मराठी स्टार्स तेव्हा नाशिकमध्ये येत होते. आणि मग इथून कॉन्फिडन्स मिळाला की अरे हे पण आपल्यासारखेच आहेत. सो ते शिक्कामोर्तब झालं की जर आपणही हे करू शकतो आणि याच्यातून आपण चांगला पैसा पण कमवू शकतो, म्हणजे हे पॅशन प्रोफेशन होऊ शकतं. आणि मग ऑडिशन व्हायची सिस्टीम असतेच असते. पण सूत्र काय आहे, कामातून काम मिळतं. चांगलं काम केलं की चांगलं काम तुमच्याकडे स्वतःहून येतं. त्या पद्धतीने आता नेमकं ऑडिशनसाठी कुठे जायचं, कसं बुजायचं हे माहित नव्हतं. पण विश्वास होता की आपण चांगलं काम करत राहूया, काहीतरी चमत्कार घडेल. आणि चमत्कार घडलाही तसा. आमचं हे सगळं चालू असताना, अभिनयाची सगळी फेरी चालू असताना अचानकपणे झी टीव्हीच्याच अनुषंगाने महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शो साठी आम्हाला, म्हणजे मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत होतो आणि मला कॉल आला की अरे असं असं ऑडिशन आहे कार्यक्रमाचं, झी वर कार्यक्रम येतो, तर ये तू, हा शो आहे, रियालिटी शो आहे. सहजच ब्रेक मध्ये म्हणून मी तिकडे गेलो. विजय पाटकर सर होते. आणि मी जे पण काही केलं नाटकातच, मी जे करत होतो तिथला एक छोटासा पॅच त्याच्यातला मी तिथे सादर केलं. त्यांना खूप आवडलं. ते म्हणे अरे तू हे मुंबईमध्ये येऊन करायचं. आणि मग मला विश्वास बसत नव्हता की इतकं सोपं असं कसं असू शकतं. मी परत आलो लायब्ररीमध्ये. मला वाटलं की काही नाही होते. काहीतरी असं काहीतरी असेल. पण त्यांचा खरंच फोन आला की तुम्हाला या तारखेला मुंबई सेंट्रलला यायचं आहे. मी तिकडे गेलो आणि मग प्रवास सुरू झाला. तिथे पण फायनल शो मध्ये सिलेक्शन झालं आणि मग तिकडनं प्रवास. तुम्ही निष्ठेने श्रद्धेने चांगलं काम करत राहा. तुमच्याकडे जे येईल तुमच्या वाटचं कुठलं सुद्धा तुम्हाला काम. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये मला अभिनयासाठी खूप नंतर कन्सिडर केलं जायचं. आम्ही संस्थेत नवीन होतो. मग हा नवीन आहे तर मग जरा संस्थेत सगळ्या बेसिक पासून येऊ दे. मग आम्ही झाडू मारण्यापासून आणि मग ते म्युझिक देणं, सगळं सीट आणि सगळ्या प्रॉपर्टीज लोडिंग अनलोडिंग करणं गाडीवर, नाटक सगळी कामं करत करत मग आम्हाला अभिनयासाठी संधी मिळाली. करत 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 पुढे जातो. त्यातून एकच गोष्ट डेव्हलप होते की तुमच्यामध्ये ही श्रद्धा निर्माण आणि मला मिळणार, कारण मी काहीतरी इथे कष्ट पेरलेले आहे आणि ती काम करत. अगदी. हल्ली काय होतं की अनेकांना वाटतं, जे नवोदित आहेत, काही असतील काही नसतील सुद्धा, की या क्षेत्रात आल्या आल्या आम्हाला लगेच ब्रेक मिळावा, आम्ही लगेच टीव्हीवर झळकावं आणि पुढचा एक प्रवास लगेच सुरू व्हावा, अशी एक पटकन इन्स्टंटची सवय लागलेली आहे. पण नाटक किंवा सिरियल किंवा जे काही तुम्ही करत आहात त्याच्या मागे एक मोठी प्रोसेस असते, हे अनेकांच्या लक्षात नाहीये. तर या प्रोसेस बद्दल तू काय सांगशील? हे बघा, तुम्ही ज्या प्रमाणात कष्ट करणार आहात त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल,
जर मला लगेचच पीक हवं असेल, तर मी पटकन येणारं पीक लावलं पाहिजे. मला पटकन पीक मिळेल. मला साग लावायचा असेल, आंबा लावायचा असेल, तर मला थांबावं लागतं. हं. तर तुमची भूक किती आहे? तुम्हाला काय मिळवायचं यावर ते अवलंबून असतं. ते पटकन येतं. आम्हाला सगळं पटकन मिळालं पाहिजे, पण मग ते पटकन राहतच नाही. हो. खरंय. आणि अगदीच. प्रत्येक जबरदस्त वेगाच्या काही लिमिटेशन्स आहेत, तर काही निगेटिव्ह साइड्स पण आहेत. ते आपण नाही वेअर करू शकत. आणि मीडिया फील्ड हे रोज नव्याने चेंज होणारं आहे. मग चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नाहीये. हं, पण जर चमकत जर असेल, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी न चमकणारं पण आहे की हं. ॲक्शनला रिएक्शन म्हणून. खरंय. त्या गोष्टी आपल्याला झेपू शकतात का? हे आपल्याला माहीत नसतं. काहीच नाहीये. आपण कष्ट पेरत जाऊया. मी जसं म्हटलं, जर मी नाटकाच्या सेटवर झाडू मारलाच नसता, तर दिग्दर्शकांनी त्या दिवशी मला बाहेर काढलं असतं. मग त्यानंतर त्यांच्याकडून जेव्हा शिकायला मिळणार आहे, ते मला मिळालंच नसतं. कारण त्यांनी शिकवलंय प्रवीण सरांनी आमच्या, म्हणून तर मी काही गोष्टी करू शकलो. बरोबर. तर तसंच आहे ना, केलेले कुठलेही कष्ट वाया जात नाही. म्हणून तर मी दीर्घकाळ कष्ट केले श्रद्धेने, की मला मिळणार आहे, त्याचं फळ फळ मला हे दीर्घकाळ मिळत राहणार आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही याच्याकडे तप हं. म्हणून बघितलं पाहिजे. अगदी, अगदी. खरंच की टफ म्हणून बघावं. म्हणून आपल्याकडे सगळ्या क्लासिकल आर्ट्स ज्या पण काही हो. आहेत, त्या साधना म्हणून त्यांना आपण ॲक्चुअली म्हणतात. मानतो. याबद्दल एक खरं पंडित भीमसेन जोशी यांचा किस्सा आहे. त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी म्हटलं होतं, की आत्ताशी कुठे माझा साल लागतोय. म्हणजे ही फारच मोठी गोष्ट आहे. म्हणजे तू जो तप शब्द वापरलास, तो खूप तिथे ॲप्ट असणार आहे, की खरंच ती तप आहे, तपश्चर्या आहे मोठी. तू आता म्हणालास, की मीडिया क्षेत्राबद्दल. तू एवढ्या वर्षांपासून काम करत आहेस, तर मीडिया क्षेत्रातले हे जे बदलते प्रवाह आहेत, याबद्दल तुझं काय मत आहे? कारण सुरुवातीला काय होतं, की फक्त तुम्ही अभिनय या गोष्टीवर भर दिला असं होतं. आता कुठेतरी तुमचे फॉलोअर्स किती यावरही अनेक जण भर देतात. तर ह्या बदलत्या प्रवाहाबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं, की फॉलोअर्स, तुम्हाला किती लाइक्स मिळत आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये हजेरी लावताय किंवा हं, काय हं, हं. करत आहे किंवा आता हे कसं बदलतंय. अरे बापरे! आता 1 मिनिटाच्या पण मूव्हीज यायला लागलेल्या आहेत. हां. आता 1 मिनिटाचे एपिसोड्स यायला लागलेले आहेत. आता व्हर्टिकल शूटिंग सगळं सुरू होणार. असे अनेक प्रवाह येत राहणार आहे. हं, हे तुमच्या हातातच नाही. आणि याच्यात तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवता मला कळत नाही. हं. कारण प्रवाह कुठला पण असू दे, स्क्रीन कुठली पण असू दे, जमेची बाजू असणार तुमचा अभिनय. अगदी बरोबर. तुम्हाला कुठेही चांगला करायचाच आहे. मग कुठे पण का असेना त्या माध्यमाच्या मर्यादा समजून घेऊन तुम्हाला जी काही संधी मिळते, तुम्ही तिकडे जिवंतपणे सब डाल के अभिनय करा. तुम्हाला हं. ते सक्सेस मिळणारच आहे. सो माझं म्हणणं एकच आहे, की हे सगळं बदलत राहणार आहे. हे आपल्या हातात नाही. याचा विचार करून उगाच त्याच्यामध्ये गुंतून पडू नका, हरवून हं. जाऊ नका. तुमच्याकडे काय आहे ते जास्तीत जास्त डे बाय डे कसं स्किल्ड होत हं. छान होत जाईल त्यावर फोकस करा. बस. ती शार्प झाली तलवार की ती कुठे पण चालू शकते, ती काही काटू शकते. म्हणजे एकदम त्याप्रमाणे दुधारी तलवार होते. एक्झॅक्टली. अगदी. त्यामुळे माध्यम कुठलं पण का असेना, तुम्हाला परफॉर्मन्स उत्तम द्यायचा आहे. करेक्ट. तो छान द्यायचा आहे. मग तो प्लॅटफॉर्म कुठला पण का असेना, तुमचा चेहराच कॅच केला जातो. म्हणजे मला हे उत्तर फार आवडलं जेन्युइनली. तू तिन्ही क्षेत्रांमध्ये कामं केली आहेस. नाटकांमध्ये केली आहेस, मालिकांमध्ये पण आहेस आणि अनेक चित्रपट केलेस. या तिघांमध्ये काम करताना फरक काय मी विचारणार नाही, पण तुला कोणत्या गोष्टींमध्ये मनापासून तू रमला असं वाटतं? मी सगळ्याच ठिकाणी रमलो. कारण मी आधी पण एक तुला सांगितलं, की प्रत्येक स्क्रीनची, प्रत्येक वेगळी हां. स्टेजची एक वेगळी प्रोसेस आहे. हं, अभिनय जरी सेम असला तरी प्रोसेस आत्मसात करणं हे हं, गंमतशीर आहे. ही गमतीशीर जर्नी असते. टेलिसोपमध्ये तुम्हाला खूप पाठांतर करायचं असतं, वेळ कमी असतो, पटकन तुम्हाला सगळं डिलिव्हर करायचं असतं. ती वेगळी गंमत आहे. तुम्हाला स्वतःला वेगळ्याने चॅलेंज करावं लागतं. नाटकामध्ये पण आपण रोज रिहर्सल करतो. हं. पण रोज आपण त्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त खोल मुरत जातो. भूमिका रोज आपल्याला काहीतरी देत जाते आणि ते देत जाणं ना, हा एक वेगळा अनुभव आहे. सोनं गवसल्याचा अनुभव आहे. हं, तुम्हाला हं. खूप त्यावेळेस छान वाटतं. अरे, काल मी वाक्य असं म्हणत होतो, आज हे असं सुचलं रे. हं. आणि आपण त्या आनंदामध्ये मस्त होऊन जातो. ते तिथून खरंच खूप होतं. छान एक मजा येते. ती एक झिंग वेगळी असते. नाटकाची गंमत आहे. फिल्मची गंमत म्हणजे ती तर सगळ्यांनाच की मोठा पडदा भुरळ घालणारच आहे. ते वेगळं सांगायला नको. तसंच आहे. या 10 सेकंदाच्या रीलची पण काहीतरी वेगळी गंमत असते. तर ते सगळं हे एन्जॉय करण्यासारखंच आहे. सो मी या कुठल्याही माध्यमाकडे अशा पद्धतीने बघत असल्यामुळे मला या सगळ्या प्रोसेसमध्ये फार मजा येते. मजा. त्यामुळे मी सगळ्या माध्यमांची प्रोसेस एन्जॉय करतो. पण एवढ्या भूमिकांमधून अशी कुठली तुला भूमिका आहे का, की त्या भूमिकाकडून पर्सनली तू काही खूप शिकलास आणि आज पर्सनल आयुष्यातही तू ते इम्प्लिमेंट करत आहेस?
हो, प्रत्येक भूमिकेकडून शिकायला मिळतं. असं कुठलं फेव्हरेट असं नाही सांगता येणार. म्हणजे मला तू जर 10 वर्षापूर्वी विचारलं असतंस, तर मी सांगू सांगू शकलो असतो, की या नाटकातली ही भूमिका हं, माझी हं, आवडली. हं. आता तसं वाटत नाही. आता असं वाटतं, की प्रत्येकच भूमिकेने आपल्याला काही ना काहीतरी छान दिलेलं आहे. तर मला आता असं वाटतंय, जेन्युइनली बोलायचं म्हणून नाही, की भूमिका निवडत असतो हं. अभिनेत्याला. हां, हां, कारण ते लेखकाने ते खरं आहे. हो. पात्र क्रिएट केलेलं असतं. त्याने तिकडे एनर्जी आणि श्रद्धा लावलेली असते. ती वर्क करते आणि ती टेलिपॅथिकली त्या भिंताला बरोबर निवडत असते. बरोबर. त्यामुळे मग कधी-कधी आपल्याला वाटतं, की ही भूमिका याच्या एवढे कोणी चांगलं करू शकत नसेल हं. किंवा हे असं काहीतरी असतं. तर मला असं माझ्या खरं असं वाटतं, की भूमिकेनेच आपल्याला निवडलेलं आहे. हं. त्याच्यामुळे प्रत्येक भूमिकेकडून छान शिकायला मिळालं. काही भूमिकांसाठी टीका झाल्या. म्हणजे मी आता अल्लड-पल्लडचं तर मला अनेकदा हं, हं. सांगितलं, "तुम्ही चॉकलेट हिरो होतात, हं. मग तुम्ही हे खून-बिन करताय आणि हे सगळं काय करताय?" तर तिथे एक वेगळं काहीतरी शिकायला मिळालं. पण त्याची पण गंमत वाटली, की हो. लोकं आपल्याला किती सिरियसली खूप घेतायत. सिरियसली घेतात. त्या काकूंनी तिकडनं 100 पावलं चालत येऊन मला सांगायचे कष्ट घेतले, की "नको बाबा तू असं बघवत नाही तुला." तर याची गंमत वेगळी आहे ना. हो. आता मी जय भीम पॅन्थर सिनेमा केला. मग मला ते डायरेक्टली मग उजवी विचारसरणी, डावी विचारसरणी नेमका तुम्ही काय वेगळं काय हो. वाचता आहात का? अशा अनेक प्रकारच्या गोष्टी येत असतात. त्यातून कळतं, की समाज कुठे चाललेला आहे आणि आपण कुठे स्टँड करतो आणि कुठे स्टँड करायला पाहिजे. आपण कसंही बदल स्वीकारले पाहिजे किंवा आपण कसं असलं पाहिजे. बरोबर त्यामुळे आहे. ते डायरेक्टली शिकवणं होतच त्यातून. ते त्यामुळे आहेच. पण मग आता तू प्रेक्षकांचं म्हणालास, तर मग ह्या प्रेक्षकांच्या पसंतीस नेहमीच पडणं, हे अवघड वाटतं की सोपं वाटतं? मला अट्टहास वाटतो. असं नसलं पाहिजे. आपण एक्सपेरिमेंट करत राहूया. अर्थात प्रेक्षकांची पसंती सगळ्यात महत्त्वाची. महत्वाची. त्यामुळे तो विषय नाहीये. पण कधी-कधी काही एक्सपेरिमेंट फेल जातात. हं. फेल्युअर झालेलं एक्सपेरिमेंट तुम्हाला परत एक नवी ऊर्जा देतं. क्रिटिसिझम मधून पण ऊर्जा घेऊन चांगलं काम करणारे लोकं आहेतच की. आणि आपण हे विसरता कामा नये की आपण माणूस आहोत. आपण चुका करण्यासाठीच इथे आलेलो आहोत. चुकूया. सो काही गरजेचं नाही की प्रत्येक वेळी प्रेक्षकांच्या पसंतीला पडली पडलीच पाहिजे. पाहिजे. माझा प्रयत्न मात्र नक्की असला पाहिजे. पण नाही पसंतीस पडली. ओके. मी पुन्हा ट्राय करेन. कारण पुन्हा स्वतःला उभं करणं, माइंडसेटवरती काम करणं, ते अवधान आणणं, सगळ्या नकारात्मकतेला परत बाजूला करणं, ही पण वेगळी प्रोसेस आहे. प्रोसिजर. इट्स अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. पण असं होतं खूप जणांना, जसं फेल्युअर म्हणालास तू, की फेल्युअर आलं ना, की ते कुठेतरी एका प्रचंड नकारात्मक ठिकाणी वळतात आणि सगळंच आयुष्य पुढचं कोलॅप्स होतं. पण तुझ्याकडे जेव्हा असं घडलं, की तू फेल्युअर जेव्हा फेस केलंस, तेव्हा तू कशा पद्धतीने तुझं फेल्युअर टॅकल केलं? मी पहिले सेल्फ मोडमध्ये गेलो. सेल्फ क्रिटिसिझम मोडमध्ये पहिले गेलो. मी पहिले माझ्या चुका शोधायचाच प्रयत्न हं, केला. आणि ते माझं आधीपासूनचं नेचर आहे, की मी काहीतरी चुकलो असलं पाहिजे. फक्त आधी कसं होतं, की मी दाखवायचो नाही की चूक माझी म्हणून. त्याची हं. कारणं शोधायचो, ती समोरच्याला सांगायचो किंवा मांडायचो समोरच्यांच्या समोर किंवा तसं लोकांच्या समोर प्रेझेंट व्हायचो. मला कळलं की ही सगळ्यात मोठी चूक आहे. मी चुकू शकतो हे मी एक्सेप्ट केलं पाहिजे. बरं. आणि मी चुकलो हं. तर त्यातून माझीच नकारात्मकता कमी होणार. कारण मी जेवढा एक्सेप्टन्स लेव्हल मोडमध्ये जास्त असेल, तेवढं मला जास्त चांगलं मिळणार आहे. मी एक्सेप्ट जेव्हा करतो, तेव्हा युनिव्हर्स माझ्यावर काम करतं. ते डिव्हाइन माझ्यावर काम करतं. पण त्याचा एखादा किस्सा सांगता येईल का? म्हणजे असं कधी घडलंय? अ, असे बरेच म्हणजे डेली लाईफमध्ये पण रोज या कशा-कशा गोष्टी घडत असतात, की आपण रोज काही ना काहीतरी चूक करत असतो. हं. ते तर आहे. आणि म्हणजे अगदी काल परवापर्यंतचा किस्सा सांगावा म्हटलं ना, तर आता मी बरेच काळ छोट्या पडद्यापासून दूर आहे. हं, आणि आपल्याकडे अजूनही तितके सिनेमा बघितले जात नाहीत. हं. प्रत्येक सिनेमा हिट होत नाही. त्यामुळे लोकांना कधी-कधी विसर पडतो. बऱ्याचदा ते काहीतरी तुमचं नाव चुकीचंच घेत असतात. हं. तर अनेकांना ना ही गोष्ट खूप हर्ट होत असते. अरे, माझं नाव चुकीचं. म्हणजे मी संपतोय की काय? म्हणजे बापरे! आता मला त्याची गरज नाही. हे मला सुद्धा व्हायचं बरं. हं. पण तसं आता नाही म्हणजे जेव्हा हे सुरू झालं पुन्हा माझ्यामध्ये मी विचार केला की नाही पण हे तर मी स्वतः स्वीकारलेलं आहे ना आणि मी माझ्या गरजा कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर मग मी हे स्वतःच्या
बद्दल एक जी इमेज निर्माण करून हं. ठेवलेली आहे ना, त्या इमेजला तडा गेल्यामुळे मला हे दुःख होतंय. आभासी जगातून बाहेर आल्यावर तुम्ही जे आहात ते रिअल आहात. एक्झॅक्टली. आणि कुठलाही अभिनेता लाईफ लॉंग काम करूच शकणार नाही. त्याला वन पॉइंट डे थांबावंच लागणार आहे. आणि एक दिवस काम जरी तो करतोय तरी लोकांना तिथं त्याची क्रेज उरणार नाहीये, हे पण ट्रूथ आहे. मग आपण रॅट रेस मध्ये का बरं धावतोय? मग आपण त्या इमेजच्या पाठीमागे का लागतोय? आणि एक प्रश्न मी अनेकांना विचारत असते, म्हणजे अनेक कलाकारांना विचारलाय, की जेव्हा स्क्रिप्ट आल्यावर कोणता विचार करून तुम्ही स्क्रिप्टला नेहमी हो म्हणता? काय विचार असतो कोणत्याही स्क्रिप्टला होकार देण्याआधी? काही गोष्टी ठरलेल्या आहेत का? काही पॉइंट्स ठरलेले आहेत, की हे असल्यावर हो म्हणायचं, हे असल्यावर नाही म्हणायचं, असं काही ठरलेलं आहे? मी बघतो की आधी स्क्रिप्टची बांधणी कशी आहे. हं, माझे माझे मी काही दर्जे ठरवून हं, घेतलेले आहे. क वर्गाची फिल्म आहे का, म्हणजे वर्ग समाज नाही, हं. लिखाण कशा लिखाण पद्धतीचं पद्धती. आहे, ते किती क्लास आहे ते बघितलेलं, ते मी माझं ठरवलं. मग ती ज्या ह्याच्यामध्ये बसते आहे ती ती किती कशामध्ये पण का बसेना, त्या फिल्म मध्ये रायटरला जे म्हणायचं आहे हं, ते नेमकं मांडता आलेलं आहे का? ती फिल्म ज्या इम्पॅक्ट साठी केली गेलेली आहे तो साध्य होऊ शकतोय का? हं, नसेल होत तर माझ्या सजेशन्सची इथे काही व्हॅल्यू केली जाणार आहे हं, का? तिसरी चौथी गोष्ट, जर मी ही फिल्म करणार असेल तर माझ्या भूमिकेचं काही योगदान असेल. हं. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, मला अनेकांनी विचारलं की गुलाबजाम नावाच्या फिल्म तुझं काम छोट आहे, हं. किंवा अजून अल्लड पल्लड मध्ये मला तुझं काम छोट आहे, पण दोन्हीही भूमिका सिनेमाला टर्न मिळणाऱ्या होत्या. हं, अल्लड पल्लडमध्ये तर ते घडतंच, सगळं जो काही नाटक घडतं हं. तेच या कॅरेक्टरमध्ये घडतं. याच्यामध्ये मला एकही वाक्य न बोलता फक्त 70 खून करायचे होते. व्हेरी डिफिकल्ट. तर म्हणून मी ते स्वीकारलं. हं, आणि त्याचा आनंद मला मिळाला. हं, ओके, की लोकांना ते लक्षात राहिलं आणि आजही त्या गोष्टींसाठी मला बोललं जातं. तर मी हाच क्रायटेरिया बघतो. हं, अर्थात काही फिल्म्स आपल्याला कधी-कधी स्वतःच्या इमेजला भुलून सुद्धा हं. आपण चूक म्हणून करतो बरं का. तसे पण प्रसंग घडतात. पण काय नाही केलं पाहिजे यासाठी असे प्रसंग घडणं आवश्यक असतं. अशा पण करून काय फिल्म्स केल्या. म्हणजे काय केलं पाहिजे हे आपल्याला हां, अगदी व्यवस्थितच कळतं. कळतं, कळतं. पण स्वतःच्या प्रेमात उगाच म्हणून आपण काही गोष्टी म्हणजे स्वीकारत असतो. हां, पण पुढे जाऊन आपण नाही, हे मेरे बस की बात नहीं. हे म्हणण्यासाठी ना, वो जो असा बस की अनुभव. बात नहीं ते पहिले करून बघावं लागतं. आणि दादा शेवटचा प्रश्न, की तू जेवढ्या अभिनय क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह आहेस ना, तेवढाच तू सोशल वर्कमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह आहेस. हं. म्हणजे याबद्दल खरं विशेष कौतुक आहे, की तू प्रत्येक सोशल वर्कमध्ये तेवढंच जीव ओतून काम करतोस. तर या सोशल वर्कमध्ये काम करणं तुझ्या अभिनयाला किती पूरक ठरतंय? किंवा तुला त्याचा कसा फायदा होतोय का अभिनयामध्ये? हो. फक्त म्हणजे भूमिका अभिनयातच. साकारताना मी म्हणतेय, अगदी. अगदी रोल्ससाठी नाही म्हणत. सगळ्यात आधी मी सोशल वर्क जे करतोय ते काय मी हे पहिले हो, सांगतो. नक्कीच. आपली गोदावरी आई आहे, गोदावरी नदी. तर तिला वाहतं करण्याचं एक खूप मोठं डिव्हाइन मिशन आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतोय. सुदैवानं पुढच्याच्या पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभ आहे. कुंभ. तेव्हा गोदावरी आईचं महत्त्व सगळ्यांना कळणार आहे. तिच्या डुबकी मारल्यानंतर पाप सगळे नष्ट होतील अशी लोकांची धारणा असणार आहे. पण तेव्हाच फक्त ती पाप नष्ट करत नाही बरं का. ती कुंभ पर्व नसताना पण पाप नष्ट करते. कारण ती आई, ती हं. तुम्हाला स्वच्छ धुवूनच काढते. पण खंत काय आहे, की ती अविरल निर्मल 12 महिने वाहत. तिचे जे प्रवाह आहे पाण्याचे ते सगळे बुजून गेलेले आहेत. त्यामुळे ती फ्लो होत नाही. आणि ज्या गोदावरी नदीच्या वाहण्यामुळे एवढी मोठी संस्कृती इथे असते. प्रभू श्री रामचंद्र इथे आले. शूर्पणखेचं नाक कापलं गेलं. नाशिक उदयाला आलं. ती गोदावरी आई वाहतच नाही. ती आता तिच्या फुल फ्लो मध्ये हो. अविरल निर्मल वाहत नाही. हे खूप दुःखद आहे. आणि जर तुम्ही ज्या तुमच्या नदीमुळे तुमचं गाव वसलेलं आहे, तिचा जर विकास केला नाही, तर तुमच्या गावचा विकास कधीच होणार नाही. ती काळ्या दगडावरची रेष आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये नदीला आई म्हटलं गेलं. हं. नर्मदा तीरावर तुम्ही आज पण जा. तिथे मा नर्मदे म्हटल्याशिवाय कुठलीच गोष्ट कधी केली जात नाही. पहिला भोग नर्मदा हं. आईला असतो. तसंच. तर हे तुमच्या गोदावरी आईला तिचं तर आई पण प्राप्त करून देणं, हं. कारण तिला अविरल निर्मल अखंड 12 महिने सळसळत वाहताना बघणं हे आमचं डिव्हाइन मिशन आहे. आणि यासाठी गेले 12 वर्ष आम्ही सातत्याने काम करतो. हो. सुरुवात स्वच्छतेपासून झाली, पण नंतर कळलं की आपण स्वच्छ काय करणार, पाणीच नाहीये तिच्यात.
हा कचरा येतच राहणार आहे. ते पाणी नाही म्हणून त्याची आपण कचरा कोंडी करून टाकलेली होती. मग हे पाणी गेलं कुठे? मग कळलं की अरे आम्ही फक्त ब्युटिफिकेशनच्या पाठीमागे लागलो. आम्हाला फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं एक घाट बांधायचे, जंगल तोडून टाकायचे. त्यामुळे समृद्धी मार्ग हवा, पण त्याच्यामुळे जेवढे सगळी झाडं तोडली गेली, तर नाशिकमध्ये रेड हीट निर्माण झाली आहे, पावसावर परिणाम झालाय, तापमान वाढलेलं आहे, झाडं वाढत नाही, पर्जन्याचं प्रमाण काही झालं. रिअल प्रॉब्लेम हा आहे की तुमचं वातावरण बदलत चाललेलं आहे. तुमचा भूजल साठा कमी होत चाललेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये पाण्यावरून आपल्याकडे खून करणार आहोत. पण लोक हे दाखवत नाही का याच्यातून कुठलाही पैसा मिळत नाही. हे मोठे मोठे पॉलिटिशियन्स या समस्यावरती येऊच देत नाहीत. घेणं देणंच पडलेलं नाही. इथे कोणीतरी काम केलं पाहिजे. आणि मग जेव्हा याची जाणीव झाली डॉक्टर राजेंद्र सिंग आणि राजेश पंडित यांच्यामुळे मॅम मिशन मध्ये काम करायला लागलो आणि मग कळलं की अरे हे खूप सोपं आहे. हे खूप अवघड आहे. पण विचार मी तुला खरं सांगतो, एक दिवस तू गोदावरी आईसाठी काम करून बघ. तिथे कॅचमेंट एरियामध्ये झाडं लावून बघ. कुंड साफ करून बघ. तिचा प्रवाह तू खळखळत खाताना बघ. तुला इतकी झोप लागेल, इतकी छान झोप लागेल, इतका स्ट्रेस कमी होऊन जाईल. वाटलं की काहीतरी आपलं निगेटिव्ह घेतलं गेलं. हा आनंद मिळतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची भीती कळतात. म्हणजे उद्या जर मी अभिनेता नसेल तर मी काय असेल हे मला आता माहिती आहे. और आगे जाके अगर वही करना है, मग ह्या रॅपर्स मध्ये आपण का बरं पडतो? आणि हे सगळे जे काही वेगवान सगळ्या गोष्टी आहेत ना, हे फक्त तुम्हाला डिप्रेशन मध्ये टाकणार आहे. तुम्हाला नंतर हील मध्ये नेचरकडे यावंच लागणार आहे. कारण नेचर हील करायचं असेल, नद्यांवरती काम केलं पाहिजे. नेचर तर असलं पाहिजे त्यासाठी. म्हणजे आम्ही एक्सपेरिमेंट करतो की अनेक लहान लहान मुलं आम्ही त्यांना झाडं लावून ती तिथे वाढवायला सांगतो. ती रोज येऊन जिथे झाड लावलंय ना झाडाशी बोलतात आणि त्यांच्या पेरेंट्सने आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये बदल घडतात. जे मुलं ऐकत नव्हते, घरात मस्ती करत होते, मारत होते, आरडाओरडा करत होते, ती मुलं शांत झालेली आहेत. रिसनिंग एंड त्यांचा डेव्हलप झालेला आहे. ते खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत आणि पॉझिटिव्हली सेन्सिटिव्ह झालेले आहेत. सो जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे पेंडी ते ब्रह्मांडी, तुम्हाला जर तुमचं आतलं पर्यावरण जर ठीक करायचं असेल तर तुम्हाला बाहेरच्या पर्यावरणावर काम करावं लागेल. आणि तुमच्यासारखे अनेक तरुणी जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात, त्यांनी आपल्या गोदावरी आईला वाहतं करावं. ती आपली आई आहे, ही सगळ्यांना विनंती. अगदी मी इन्व्हॉल्व्ह होईनच आणि अनेकांना असं आवाहनही करेन की ह्या ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल की आपण सुद्धा इथे आपला काहीतरी सहभाग नोंदवावा तर तुम्ही अगदी नोंदवू शकता. आणि दादा तुझ्याशी बोलून ऍज युजल मला खूप छान वाटलं. आणि तू फार असा काम शांत धीर गंभीर व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा आणि अत्यंत उत्तम व्हॉइस मॉड्युलेशन असणार आहेस. म्हणजे फार उत्तम व्हॉइस मॉड्युलेशन आहे तुझं. मला फार मजा आली, खूप छान वाटलं. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की या प्रकल्पामध्ये नक्की जॉईन व्हा. ऍट द सेम टाइम आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा जो स्टुडिओ आहे, हे जे सगळं अँबियन्स आहे, शूट आम्ही करतोय हे नाशिकच्या ऑरेंज म्युझिक स्टुडिओ मध्ये करतोय. तिथे तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या सुविधा मिळणार आहेत.